मी अतुल कुलकर्णी. आपल्या सोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे. खडसे साहेब, लोकमत.com मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. हा, नमस्कार. गेल्या काही दिवसापासून आपण चर्चेत होतात, आपल्याला विधान परिषदेवर उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र आपण स्वतः पंकजा मुंडे असतील, चंद्रशेखर बावनकुळे किंवा विनोद तावडे यापैकी कोणालाही पक्षाने उमेदवारी दिली नाही. असं काय घडलं ज्यामुळे आपल्यापैकी कोणालाच उमेदवारी मिळाली नाही? व राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये माझ्या उमेदवारीची शिफारस इथून पार्लमेंटरी बोर्डाकडनं दिल्लीला केलेली होती. एकमेव नाव माझं त्या कालखंडात पाठवण्यात आलं, परंतु ती शिफारस अमान्य झाली. त्यावेळेसच मला सांगण्यात आलं होतं की विधान परिषदेसाठी तुमच्या नावाला हिरवा कंदील दिलेला आहे, पण आता विधान परिषदेमध्ये मला उमेदवारी मिळेल अशी माझी अपेक्षा होती. आणि आज जे नावं आले त्याच्यामध्ये पंकजा मुंडे असतील, विनोद तावडे असतील, बावनकुळे जे असतील, मी असेल, चौघांचे नावं सोडून नव्यानं काही नावं त्याच्यामध्ये आले. असे काही नावं आलेत की जे भारतीय जनता पार्टीचा त्याचा दुरान्वय संबंध नाही. किंबहुना भारतीय जनता पार्टीला अगदी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी शिवाय घातल्या, ज्यांनी मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या, ज्यांनी विरोबाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टीला मत देऊ नका असं धनगर समाजाला आवाहन केलं, असे उमेदवार आम्हाला या ठिकाणी दिले गेले. माननीय मोहिते पाटील साहेब ज्यांनी आयुष्य राष्ट्रवादीमध्ये घातलं, अशांना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आली. आणि ज्यांनी वर्षानुवर्षे काम केलं संघटनांमध्ये काम, आणि त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांना अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. पण भाऊ, आपण विधानसभेमध्ये एक भाषण केलं होतं, अतिशय भावनिक असं भाषण होतं. मी काही एवढा आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. इतकी वर्ष आम्ही आपल्याला बघतोय, आपण विरोधी पक्षनेते असतानाही पक्ष कसा वाढवला, कशा पद्धतीने पक्षाला कार्यक्रम दिला, हेही आम्ही पाहिलेलं आहे. मग असं काय घडलं की पक्षाची एवढी नाराजी आपल्याविषयी आली? मला ते अजून का मीही वारंवार पक्षाला हेच विचारतो की मला कारण तरी समजलं पाहिजे. गेले 42 वर्ष म्हणजे आणीबाणीच्या कालखंडापासून जनता पार्टीपासून आजपर्यंत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी आणि जनता पार्टीमध्ये मी काम करत होतो. या जळगाव जिल्ह्यामध्ये 1980 ला पहिला भारतीय जनता पार्टीचा पंचायत समिती सदस्य म्हणून मी होतो. तेव्हापासून आज तागायत अनेक संस्था, अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्यात व उत्तर महाराष्ट्रामध्ये शून्य होती, आमच्याकडे एकही मेंबर नव्हता, मी एक सदस्य होतो. एक माझ्या जोडीला आणखी पंचायत समिती सदस्य निवडून आलेले होते. अशा कालखंडामध्ये आम्ही दगड धोंडे खात खात पक्ष या ठिकाणी वाढवला. आणि त्यामुळे पक्षाला आम्ही विचारतो की आमची चूक सांगा. कुठला ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस असे आरोप केले गेले, आक्षेप घेतले गेले, त्या आक्षेपाचं निराकरण करण्यात आलं, त्याच्यामधून क्लीन चिट देण्यात तरी आली नाही, तरी तथ्य नाही असं समोर आलं. आणि असं ठिकाणी मी विचारलं की जर त्यामध्ये काही तथ्य नाही आहे, आम्ही काय केलं हे तुम्ही आम्हाला सांगत नाही, कमीत कमी आमची काय चूक आहे, आमची कुठं हे सांगा तर आम्हाला तुमची माफी मागता येईल, आमची चूक दुरुस्त करता येईल. पण कुठलंही काहीही कारण न देता अशा रीतीनं एखाद्याला 40-40 वर्ष जाणं जीवनाचे भारतीय जनता पार्टीसाठी घेतले, रक्ताचं पाणी केलं, त्या भारतीय जनता पार्टीला चेहरा मोहरा बदलवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जो मारवाडी ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवला जात होतं, त्याला बहुजनांचा पक्ष म्हणून गडकरी असतील, मुंडे साहेब आहे, मी आहे, भाऊसाहेब फुलकर आहे, वाडणे साहेब आहे, फरांदे साहेब आहे, अशा कितीतरी नेत्यांनी प्रयत्न केले म्हणून आजची स्थिती भारतीय जनता पार्टीची आहे. नाही तर मुळामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थिती महाराष्ट्रामध्ये एवढं असण्याचं कारण काय? अनेकांचं योगदान आहे, अनेकांचे परिश्रम आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं काम करत आलो आहे. त्यामुळे आमच्या अपेक्षा होत्या. पण आपण आता गडकरींचा उल्लेख केला, नितीन गडकरींचा. हे सगळं होत असताना महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सध्या भाजपचं राजकारण चालू आहे, त्याबद्दल आपण नितीन गडकरीजींशी काही बोलणं झालं का? हे काय चाललंय पक्षात असं आपण त्यांना कधी विचारलं का? किंवा त्यांची काय भूमिका आहे या बाबतीत? माननीय गडकरी साहेबांना मी या संदर्भामध्ये फोन केला होता, आणि त्यांच्याही कानावर या ठिकाणी किंवा हे दुर्दैवी आहे अशा रीतीने होत असेल पक्षामध्ये, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचतं. हा, तुम्ही कारणच सांगा, तुम्ही त्या ठिकाणी नव्यानं का घेता? ज्यांनी आम्हाला शिवाय घातल्या त्या काय? एखाद्या भारतीय जनता पार्टीमध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी निष्ठेने 40-40 वर्ष, 30-30 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये माधव भंडारी आहे, आमचा केशव उपाध्याय सारखं असेल, आमचे नीता केळकर आहे, मकरंद देशपांडे आहेत, अशासारखे कितीतरी लोक आहेत की जे पक्षासाठी काम करत आम्हाला मिळेल.
अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला जर मिळालं असतं तर आम्हाला काही तक्रार करण्याला जागाच नसती. तुम्हीच कशाला पाहिजे, तुमच्याऐवजी आणखी चांगला माणूस आम्ही देऊ शकतो, मला आनंद वाटला असता. आम्हीच पाहिजे असं आम्हाला आग्रह नाही आहे, परंतु देत असताना कमीत कमी भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याचं काही योगदान आहे अशाला दिलं तर समाधान वाटलं असतं. परंतु त्यांनी आम्हाला शिव्याशाप घातले, त्यांनाच आमच्या पक्षामध्ये बागीचा निष्ठावंतांना डावलून जर तुम्ही देत असाल तर योग्य नाही. आणि ही भूमिका मी गडकरी साहेबांच्याही कानावर घातली. त्यांनी या संदर्भामध्ये ऐकून घेतलं माझं नीटपणे. वरिष्ठांच्या कानावर कदाचित ते विषय घालतील. पण गडकरी काहीही महाराष्ट्राच्या राजकारणात बोलताना दिसत नाहीत, फारसे ऍक्टिव्ह नाहीत. त्याच्या मागचं काय कारण असेल? मला तर सांगता येत नाही गडकरी का नाही ऍक्टिव्ह होत वगैरे, परंतु गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि काही अशा काही घटना घडल्या तर त्यांच्या कानापर्यंत आम्ही घालतो, त्यांच्याशी विचार विनिमय करतो आणि ते एखाद्या वेळेस ते आम्हाला योग्य रीतीने सल्ला देत असतात. आता यावेळी जे 4 उमेदवार पक्षांनी दिले, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यातला एक उमेदवार बाजूला केला आणि अतुल कराडना उमेदवारी दिली. ते पंकजा मुंडेंच्या अत्यंत जवळचे आहेत. कदाचित पंकजा मुंडेंनी बंडखोरी करू नये म्हणून असं आयत्या वेळी उमेदवार बदलला, आणि असं कधी झालं होतं याच्या आधी? यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये मी अनेक वर्षापासून पार्लमेंटरी बोर्डामध्ये आहे, कोअर कमिटीमध्ये आहे. तर पहिलं उदाहरण मी पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या निवड समितीकडून पार्लमेंटरी बोर्डाकडनं जे उमेदवारांची 4 नावं आलेले याच्या एकाही नावाची चर्चा झाली नव्हती. पार्लमेंटरी बोर्डाने या 4 नावांची कुठलीही शिफारस केलेली नव्हती. 5वं जे एकदम कराडचं नाव आलं ते अनपेक्षित आलं. मला आश्चर्य वाटलं. मला परवापर्यंत सांगत होते की भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पातळीवरून पार्लमेंटरी बोर्डाने या 4 नावांना मान्यता दिली. तर मान्यता दिली ते एकाचं नाव कमी करून दुसऱ्याचं नाव करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? महाराष्ट्राच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये तरी या सर्वांची चर्चा झालेली नव्हती आणि चर्चा न होता अशा स्वरूपाचे डायरेक्ट उमेदवार आणणं आणि ते भरणं हे तर मला म्हणजे पहिल्यांदाच अनुभव होतो भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये. पण जसं पंकजा मुंडेंना शह द्यायचा आहे म्हणा, किंवा पंकजा मुंडेंच्या ऐवजी अतुल कराडला दिलं, राज्यसभेच्या वेळी भागवत कराडांना उमेदवारी दिली, मग पंकजा मुंडेंना कुठेतरी साईडट्रॅक करण्याचा हा पक्षात प्रयत्न होतोय का? निश्चित निश्चित. मुंडे साहेबांचे जे जे काही सहकारी आहेत किंवा मुंडे साहेबांना मानणारा जो आहे त्याला टप्प्याटप्प्यानं बाजूला सारण्याचं कारस्थान पक्षामध्ये कुणी ना कुणी करताय हे याच्यावरून दिसत आहे. पण पंकजा मुंडेंच्या बाबत जर म्हटलं तर आता राज्यसभेसाठी भागवत कराडांना तिकीट दिलं, त्यांना कल्पनाही नव्हती. अचानक त्यांचं नाव आलं. कशासाठी? बंजारी समाजाचे आहे म्हणून दिलं असेल, कार्यकर्ता म्हणून दिलं असेल, मला माहिती नाही. परंतु ठीक आहे, भागवत कराडांना दिलं, त्यांना न्याय मिळाला. आता रमेश कराडांना या ठिकाणी दिलं म्हणजे एक प्रकारे वंजारी समाजावर जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे पासून तर पंकजाताईंपर्यंत प्राबल्य राहिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा वंजारा समाजावर किंवा वंजारी समाज मोठ्या प्रमाणात मानतो, त्या वंजारी समाजामध्ये पंकजाताईंना बाजूला सरून तुझी काही आवश्यकता नाही, तुझ्यापेक्षा 2 नेते आता आमच्याकडे तयार झालेले आहे, असा त्याच्यातनं कदाचित अर्थ निघू शकतो. आणि आम्ही तरी त्या दृष्टिकोनातनं पाहतोय की पंकजाचे पंख छाटण्यासाठी अशा स्वरूपाचे हे दोघांना त्या ठिकाणी तिकीट दिले गेले असतील. आता पंकजाला भवितव्य काय? आता सांगितलं जातं की रमेश कराड हे पंकजाताईंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासात तरी वाटतं की रमेश कराड आणि पंकजाताईंचं इतकं आता अलीकडच्या कालखंडामध्ये इतकं जवळचं कार्यकर्ते वगैरे असं नातं राहिलं नव्हतं. रमेश कराड हे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये होते, नंतर ते राष्ट्रवादीकडे गेले होते, राष्ट्रवादीकडून भारतीय जनता पार्टीमध्ये आले. ठीक आहे, तो त्यांचा प्रवास आहे. परंतु अशा व्यक्तींना या ठिकाणी पंकजाताईंसारखा जनाधार असलेल्या व्यक्तीला सोडून तुम्ही देतात, याचं कारण समाजाला समजलं पाहिजे. कमीत कमी आम्हाला तरी समजलं पाहिजे की हे असं असं कारण आहे. आमचं समाधान होईल त्या दृष्टिकोनातून. नाही, पक्षाने कुठेतरी असाही विचार, पंकजा मुंडेंच्या घरात एक खासदारकी आहे किंवा आपल्या घरात एक खासदारकी आहे, अशा वेळी दुसऱ्या लोकांना संधी दिली पाहिजे म्हणून त्यांना संधी दिली गेली, तर त्यावर आपली नाराजी असण्याचं कारण काय? भारतीय जनता पार्टीमध्ये 25 उदाहरणं आहे आणि आता 5-6 उदाहरणं तर माझ्या नजरेसमोर आहे. आता रावसाहेब दानवे स्वतः मंत्री आहे, त्यांचा मुलगा आमदार आहे. विखे पाटील जे भारतीय जनता पार्टीमध्ये बाहेरून आले आमच्याकडे, ते स्वतः खासदार आहे, त्यांच्या मुलाला आमदारकी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी खासदार आमदार एका घरामध्ये दिलेले आहे. त्या ठिकाणी जर पाहिले तर असे अनेक माणसं आमच्याकडे आहेत की ज्यांच्याकडे खासदारकी घरामध्ये आहे, आमदारकी घरामध्ये आहे. अगदी घराणेशाही हा म्हटलं तर देवेंद्रजी काय, देवेंद्रजींचे वडील आमदार होते.
त्यांच्या काकू 26 वर्ष आमदार राहिले, शोभाताई फडणवीस मंत्री राहिले, एकाच घरामध्ये होते की नाही. मग एका घरामध्ये दोन असणं ही काही घराणेशाही होत नाहीये. या ठिकाणी एका घरामध्ये दोन असताना त्या ठिकाणी बऱ्याच देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे असे उदाहरणं काढायला लागली की एका घरात दोन आहे, निवडून येतात लोक. हे काही नियुक्त केलेले नाही आहे, पब्लिक त्यांना निवडून देत असतात. ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे अशांनाच पक्षाच्या माध्यमातून तिकिटासाठी विचार केला जातो. हा, त्या ठिकाणी जर असं कोणाला वाटत असेल की नाथाभाऊ तुमच्या घरामध्ये सूनही आहे, तुम्ही पण आहात, बायको महानंदाचे चेअरमन आहे वगैरे. बायको महानंदाचे चेअरमन आहे ते सहकारामधून आहे. महानंदामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 सदस्य आहेत, 19 सदस्य काँग्रेस राष्ट्रवादीचे सहकारामधून निवडून आलेले आहे. बँकेमध्ये असतील तर सहकारामधून निवडून आलेले आहे. 100 वर्षाची आमची जिल्हा बँक आहे. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष त्या ठिकाणी झाला, तोही त्या ठिकाणी 4 सदस्यांवर झाला, बाकीचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहे. सहकारामध्ये कुठली पार्टी आली? आम्ही काही चिन्हावर निवडून आलेले नाहीत. बाकीचे लोक चिन्हावर फक्त मी आणि माझी सून दोघांना निवडून आले. आणि मग काहीतरी हे करत असताना इतरांकडे बोट दाखवा कोण आहे घराणेशाहीमध्ये. एकेकाचं जर पाहिलं त्या ठिकाणी तर हा आरोपही चुकीचा होतो. पंकजाताई असेल, प्रीतम असेल, गोपीनाथ मुंडेंचं योगदान भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठं आहे. कधी कधी या दृष्टिकोनात प्रयत्न पार्टी उभी केली ना त्या लोकांनी, उभं आयुष्य घातलं, उभा संघर्ष केला, त्यावर अपमान झाला, तो सहन करून त्यांनी आज पक्ष या ठिकाणी आणला. अशा लोकांना सोडून ज्यांनी आम्हाला शिव्याशाप दिले, ज्यांनी आम्हाला आमचा अपमान केला, अवहेलना केला, अशांना आणत असताना वेदना होणं स्वाभाविक आहे. पण भाऊ, आज जर पक्षामध्ये प्रमोद महाजनजी किंवा गोपीनाथ मुंडेजी असते तर आज पक्ष कुठल्या दिशेने गेला असता किंवा कसा राहिला असता? प्रमोदजी असते किंवा गोपीनाथजी असते तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं असतं. सरकार न येण्याचं कारणच मुळामध्ये ह्याच्यामध्ये की असं धरसोडीची वृत्ती अशा रीतीने जे केलं गेलं. हे बघा, मला आठवतं की 2009 ते 2014 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. उभ्या महाराष्ट्रानं मी विरोधी पक्षनेता म्हणून कसं काम करत होतं अनुभवलं. त्या ठिकाणी सरकारला जेरीस आणलं, एक वातावरण महाराष्ट्रभरामध्ये सरकारच्या विरोधी तयार केलं. त्याचा परिणाम असा झाला की भारतीय जनता पार्टीचा एकट्याच्या बळावर त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला. म्हणजे इतक्या परिश्रमातून कष्टातून त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले. कुणी आजही युट्यूबवर माझे भाषणं ऐकले, युट्यूबवर जर पाहिलं तर लक्षात येईल की किती त्या ठिकाणी सरकारला आम्ही वेठीस धरत होतो. ते झालं, एक वातावरण तयार झालं. आणि मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये योग्य रीतीनं तिकीट वाटपाचा विषय असेल, अन्य असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार 5 वर्ष या ठिकाणी येऊ शकलं. तर विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही जे काम केलं त्याचा परिणाम असा झाला की साऱ्या सहकाऱ्यांनी एकत्र प्रयत्न केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. त्या कालखंडामध्ये आमच्याजवळ पैसे नव्हते, आमच्याजवळ सत्ता नव्हती, दिल्लीमधले सरकार येऊन 3 महिनेच झालेले होते. अशा स्थितीमध्ये आता 2014-19च्या निवडणुका झाल्या. आमच्याकडे आमचे मुख्यमंत्री होते, अख्खं मंत्रिमंडळ आमच्या पाठीचं होतं, अख्खं दिल्लीचं मंत्रिमंडळ आमच्या पाठीचं होतं, आमच्याकडे साधन संपत्ती उपलब्ध होती. असं असताना आम्ही 123 वरून 105 वर का आलो याचं कोणी उत्तर देईल का पार्टीमध्ये? जर तुमच्याजवळ सर्व युती पण होती, 2014ला युती नव्हती, युती नसताना आम्ही त्या कालखंडामध्ये 123 आणू शकलो. इथे युती होती, पैसा होता, साधन होते, संपत्ती होते, दिल्लीतलं सरकार होतं, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तुमचं होतं. मग असं काय झालं याचं कोणी चिंता? पण आपण म्हणताय की युती होती, पण आता युतीचा विषय आपण काढला म्हणून विचारतो. शिवसेना 25 वर्ष आपल्या सोबत होती, असं काय कारण घडली की शिवसेना सारखा पक्ष देखील भाजपपासून दूर गेलाय? तुम्ही कसं विश्लेषण करता त्याचं? नाही, एक आहे तर 2014ची परिस्थिती जर पाहिली तर 2014ला शिवसेनेने एक विशिष्ट आग्रह धरला होता आणि त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा दावा ते करत होते. त्याबरोबरीला भारतीय जनता पार्टीला पण मुख्यमंत्री पद हवं होतं आणि या ठिकाणी ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री अशा स्वरूपाचं सूत्र ठरवत असताना आम्हाला काहीतरी या ठिकाणी पण आम्हाला तिकीट वाटपामध्ये अधिक प्राधान्य द्यावं असं भारतीय जनता पार्टीची अपेक्षा होती. की भारतीय जनता पार्टीचा विस्तार झालाय, भारतीय जनता पार्टी फार मोठी झाली म्हणून 117 जागांच्या ऐवजी आम्हाला किमान 144-150 जागा द्यावी असा भारतीय जनता पार्टीचा आग्रह होता. परंतु शिवसेना एकही जागा द्यायला तयार नव्हती, वाढवून द्यायला तयार नव्हती. अशा स्थितीमध्ये जागा वाटपावरून आणि अन्य 1-2 कारणांमुळे भाजप शिवसेनेची युती त्या ठिकाणी तुटली. ही युती तोडण्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने एक सामूहिक निर्णय घेतला की आपण एकट्याच्या बळावर निवडणुका लढवल्या पाहिजे
आणि ह्या निर्णयाची घोषणा करायची जबाबदारी माझ्याकडे दिली. संघटनेनं घेतलेला निर्णय युती तुटण्याच्या संदर्भामधला मी निषेध केला. त्यामुळे पक्षामध्ये युती असताना काही जागांच्या बाबत तडजोड होऊ न शकल्यामुळे तुटली. पण त्यामुळे शिवसेनेचा कायम आपल्यावर राग राहिला असं नाही वाटत? ते शिवसेनेचा राग राहिला तरी शिवसेना मागच्या कालखंडावर 5 वर्ष सरकारमध्ये होती ना. नंतरच्या हा. काळामध्ये 5 वर्ष सरकारमध्ये शिवसेना आमच्या बरोबर राहिली ना. त्यानंतर युती तुटल्यानंतर ही युती जुळली आमची पक्षामध्ये आणून. नाही, शेवटी पुन्हा आलात, पण आता 2019 ला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी देखील भाजप ज्या पद्धतीने एकत्र होती, पण नंतर भाजप शिवसेना एकत्र होते, पण नंतर पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत शिवसेना गेली. इतकं तुटायचं कारण काय घडलं शिवसेनेच्या बाबतीत? नाही, याचं उत्तर तर शिवसेना देऊ शकेल की काय केली. आमची अपेक्षा होती की सेना भाजपने एकत्र लढवावं, परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर शिवसेना केली. काही त्यांच्या मागण्या असतील त्या पूर्ण होऊ शकल्या नसतील. पण भाजपनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद देऊ केलं असतं 2.5 वर्षासाठी, तर महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचं सरकार राहिलं असतं. भाजपनी ही चूक केली असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं का नाही दिलं हे आम्हाला माहिती नाही. कुठे ठरलं, काय ठरलं हे आम्हाला माहिती नाही. त्या कालखंडामध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ अशी कुठेही घोषणा झाली नव्हती किंवा चर्चाही झालेली नव्हती. त्यामुळे हा विषय त्यांनी ठरवला असं त्या दोघांनाच माहिती आहे. आणि आज दोघेही सांगते कसं ठरलं होतं की नाही ठरलं होतं. पण भाजपमध्ये कार्यकर्त्यांची काळजी घेणारा नेता उरला नाही, अशी जी एक भावना निर्माण होतीये, त्याचा दोष आपण कोणाला द्याल? प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटलांना द्याल की माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना द्याल? तेव्हा चंद्रकांत पाटील आता भारतीय जनता पार्टीचे नुकतेच आता भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्ष म्हणून ते झाले. यापूर्वी भारतीय जनता पार्टीशी त्यांचा संबंध नव्हता. म्हणजे विद्यार्थी परिषदेचं काम करायचे. भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे आमच्या परिवाराचीच एक ती संघटना आहे आणि त्या परिवाराच्या संघटनेमध्ये त्यांनी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम केलं. नंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते झाले. ते प्रदेशाध्यक्ष होईपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चंद्रकांत दादा पाटील कोण हे सुद्धा माहिती नव्हतं. त्यांचं काम पक्षासाठीच होतं, त्यांचं विद्यार्थी परिषदेचं काम होतं. परंतु त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होईपर्यंत महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दादा कोण हे माहिती नव्हतं. कारण कधी अयोध्या एक आंदोलन केलं भारतीय जनता पार्टी म्हणून, तर दादा त्या ठिकाणी कोणत्याही त्यामुळे दादा आता नवीन त्याच्यामध्ये होते. त्यामुळे दादांना त्याच्यामध्ये दोषी धरता येणार नाही. परंतु देवेंद्रजी असतील, मी असेल, अन्य असतील, आम्ही जुन्या लोक आहोत त्या संदर्भामध्ये. त्यांच्यानी या ठिकाणी नीटपणे जर सर्वांशी चर्चा करून निर्णय झाला असता तर कदाचित मुख्यमंत्री पदाच्यावर तडजोड करता आली असती, निम्मे मुख्यमंत्री पदावर करता आली असती. कदाचित शिवसेना एखाद्या 2 वर्षासाठी तयारही झाली असती. परंतु माननीय देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री होणार याच्यामुळे त्यांनी आपला हट्ट सोडला नाही आणि तडजोडीला वाव राहिला नाही. पण आता हे जे काही सध्या पक्षात चाललेलं आहे, आपल्यासारख्या 4 लोकांना ज्यांनी पक्षवाढीसाठी कष्ट केले त्यांना बाजूला ठेवलं गेलं. गिरीश बापट देखील खासदारकी घेऊन शांत बसले. असे सगळे लोक जे ज्येष्ठ महाराष्ट्रातले नेते होते ते सगळे बाजूला होत गेले. तर ह्याचा दोष आपण थेट देवेंद्र फडणवीस यांना देताय? नाही, हे काय एकनाथ खडसेंना बाजूला सारण्याचं षडयंत्र कधीतरी शिजलं असेल. आता जे काय किंवा एकनाथ खडसे बाजूला झाले असं नाही आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आलो, माझी अपेक्षा अशी होती की मी मुख्यमंत्री व्हावं. त्यात गैर काहीच नव्हतं. कारण वर्षानुवर्ष आम्ही मेहनत केली, विरोधी पक्ष म्हणून वातावरण तयार केलं आणि साधारणतः जो विरोधी पक्ष नेता असतो तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो. म्हणून मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून मागणी केली. त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री पक्षाने केले ते मान्य करून आम्ही सुरुवातीला चाललो आणि त्या दृष्टीनं कामाला सुरुवात केली. परंतु या ठिकाणी कधीतरी आपला प्रतिस्पर्धी उभा राहतो की काय असं काही लोकांना वाटलं आणि तेव्हापासून मग काही खोटे नाटे आरोप करणं, त्यामधून बदनामीचे प्रकार करणं, मग काही ठिकाणी एक अशा रीतीने व्यवस्थितरित्या रचना करणं, पक्षाच्या बाहेर कसं जाईल किंवा मंत्रिमंडळातनं बाहेर कसं जाईल आणि मंत्रिमंडळावरनं मला राजीनामा द्यायला लागला. तेव्हापासून तर आज ताग आहे. ही स्थिती चालू आहे. कुठेतरी आपलं प्राबल्य राहिलं पाहिजे, आपल्यापेक्षा कोणी मोठा होता कामा नये, त्या दृष्टिकोनातनं केलेले प्रयत्न आहे.
पण त्यावेळी आपण मंत्री असताना जे काही गोष्टी घडल्या, आपण म्हणता की ते कट करून आपल्याला बाजूला काढलं गेलं. तर त्या कटामध्ये आपल्या तत्कालीन मंत्रिमंडळातले कोणी सदस्य होते का सहभागी? नाही, होते नव्हते तर संबंधच नाही आहे. बघा, माझी अपेक्षा होती की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी त्या ठिकाणी जर त्या चौकशांमधून तथ्य नाही असं जाहीर झालं तर त्यांनी क्लीन चिट द्यायला पाहिजे होती. तुम्ही सर्वांना क्लीन चिट देत आले एकनाथ खडसे सोडून. त्याचा हो. अर्थ काय? तुम्ही काही झालं तरी मग बाकीच्या पंकजाताई असतील, अन्य असतील, या सर्वांना क्लीन चिट मिळाली. फक्त एकनाथ खडसेला क्लीन चिट मिळाली नाही. जर त्याच्यामध्ये तथ्य नाही तर तुम्ही क्लीन चिट द्यायला काही अडचण नव्हती. मोठ्या मनानं ते करायला पाहिजे होतं. पण तो दुर्दैवाने एकनाथ खडसेला बाजूला ठेवलं, म्हणजे ते गुलदस्त्यामध्येच राहिलं. आणि आजही मी अनेक वेळा त्यांना, आज आणि आधी पण विचारत आलो की त्याचा दोष तरी काय आहे, आमचा गुन्हा तरी काय, ते तर समजू द्या ना. असेल बघा, माणूस आहे, चुकलं नसेल असं नाही आहे, परंतु चुका झाल्या तर मान्य करू, कुठे अटके असेल तर गुणमाफ क्षमा मागू. पण समजलं तर पाहिजे ना. काहीही न समजताना वर्षानुवर्ष त्यांनी उभी हयात त्याच्यामध्ये घेतली. अनेक प्रलोभनं आले आम्हाला. मला तर बऱ्याचदा प्रलोभन यायचे, मंत्री होऊन जा, हे होऊन जा, कशाला पक्षात काम करताय. कधी 2002 ला, कधी 2005 ला, कधी नारायण राणे साहेब गेले त्यावेळेस बऱ्याचदा आले. पण पक्षाशी प्रामाणिकपणे राहिलं त्याचं आम्हाला आज हे काय म्हणताय की पक्षाशी आम्ही प्रामाणिक राहिलो, एकनिष्ठ राहिलो, त्याचं हे फळ आता आम्हाला मिळत आहे. दुसरे बाहेर पक्षामध्ये आज पाहिलं तर एमएलसी मध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोक आलेले आहेत, एमएलसी हा भाग असा आहे की कमीत कमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना द्यावा. खाली तिकीट कुणाला दिलं तर तो निवडून येण्याची क्षमता पाहून दिलं विधानसभेमध्ये. तर एमएलसीला तर असं नाही आहे ना, तुमच्या हातामध्ये आहे. अशा ठिकाणी जर 70% बाहेरचे लोक असतील की ज्याचा पक्षाला काही संबंध झाला नाही. आज भारतीय जनता पार्टीचे वरचे जर एमएलसी पाहिले, ते 4-5 एमएलसी जे आमचे आहेत ते निष्ठेनं काम करणारे कार्यकर्ते आहेत. बाकीचे कार्यकर्ते तर बाकी कार्यकर्ते तर बाहेरून आणले. शेवटच्या क्षणाला तर भारतीय जनता पार्टीचे सदस्य सुद्धा नव्हते, ते एमएलसी झाले. अशा रीतीने जर पार्टीमध्ये हे चालत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्ता कुठेतरी दुखावतो. पण आपल्याला असं वाटतं का की जी आपण महसूल मंत्री पदावरून जाऊन आता 4-4.5 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला 5 वर्ष होत आली, तर या त्यावेळी जी आपल्याला पक्षामध्ये मान प्रतिष्ठा होती, तीच आता पुन्हा आपल्याला पक्षात मिळेल का? आणि पक्ष आपल्याला ती प्रतिष्ठा, मान सन्मान देईल का? हे बघा, पक्षामध्ये मान सन्मान कोणी एखाद्या व्यक्तीनं दिला म्हणजे मान मिळाला असं नाहीये. सामान्य कार्यकर्त्यापासून तर मतदारांपर्यंत त्यांच्या मनामध्ये आपण असलं पाहिजे. आज मला तरी असं वाटतंय की आमचे सर्वसाधारण कार्यकर्ते आमच्याकडे सन्मानानं पाहतात. आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा आदराचा आहे. आणि जोपर्यंत कार्यकर्ता आमच्याकडे आदरानं पाहतो, सन्मानानं पाहतो, जोपर्यंत कार्यकर्ता आम्हाला दोष देत नाही, तोपर्यंत मला वाटतं की एखाद्या दुसऱ्याच्या मनामध्ये काही असलं तर आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. उभ्या महाराष्ट्रामध्ये आज मी पाहतो, गेल्या 2-3 दिवसापासून उभ्या महाराष्ट्राला हजारो कार्यकर्त्यांचे मला फोन आहे, SMS आहे. आणि प्रत्येक जण नाराजी व्यक्त करतोय. हे काय चाललेलं आहे? पक्षामध्ये लोकशाही आहे की नाही? पक्षामधल्या संघटना आता एकाच्या हातात गेली आहे की नाही? बाकीच्या लोकांकडे विचारपूस करत की नाही? का बाकीचे सगळेच नुसते होला हो करणारे लोक आहे? असे कितीतरी प्रश्न आपल्याला विचारतात. त्याचं उत्तर देता देता मला नाकी नऊ येत आहे. परंतु सर्वांचं समाधान करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे. अशा रीतीने जे होत असेल, महाराष्ट्रातील आमच्या जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना या 4 लोकांना जे नियुक्त केलं गेलं ते निर्णय अजिबात आवडलेला नाही. एक प्रवीण जर सोडला आमचा हा नागपूरचा कॅन्डिडेट, तर बाकीचे कॅन्डिडेट नौके आम्हाला परिचित सुद्धा नाही. माझ्यासारख्यालाच परिचित नाही तर कार्यकर्त्यांना काय परिचित करणार? याच्याऐवजी एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला दिलं असतं तर बरं वाटलं असतं ना. कुणालाही द्या तुम्ही. एकनाथ खडसे सोडावं, एकनाथ खडसेनं खूप घेतलेलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेचा फार आग्रह आहे असं नाही. तुम्ही सांगितलं मला राज्यसभेच्या वेळेस की तुम्हाला तिकीट मिळेल, म्हणून त्याच्याकडे मी तुमच्याकडे मिळण्याच्या संदर्भात अपेक्षा करून होतो. पार्टीने मला सांगितलं होतं राज्यसभेच्या वेळेस की तुम्हाला राज्यसभेच्या ऐवजी तुम्हाला विधान परिषदेसाठी तुमचा विचार केला जाईल, म्हणून मला अपेक्षा वाढल्या होत्या. नाही तर मी कुठं त्या ठिकाणी इतक्या राज्यसभेसाठी नाही मिळालं तर विधान परिषदेसाठी सुद्धा मिळणार नाही हेच समजून घेऊन मी चाललो होतो. नाही, पण ही जी नाराजी आहे आणि दुसरीकडे पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा अन्य लोक असतील की जे आपल्यावर अजूनही भावना व्यक्त करतायत की चुकीचं होतंय वगैरे, तर त्या कार्यकर्त्यांसाठी म्हणून आपल्याला काही वेगळा विचार आपल्या डोक्यात येतोय का? आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडून आपल्याला ऑफर आली होती असंही आपण सांगितलं होतं, कुठे बोलला होता. नेमकी काय वस्तुस्थिती आहे?
नाही बघा, मागच्या कालखंडामध्ये मला त्या ठिकाणी ऑफर आली होती, गोष्ट खरी आहे. पण अलीकडच्या कालखंडामध्ये या ठिकाणी मी स्वतः शरद पवारांना भेटलेलो होतो. मी स्वतः उद्धवजींना या ठिकाणी भेटलेलो होतो. त्या कालखंडामध्ये आमच्याही जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, बहुसंख्य कार्यकर्त्यांनी माझ्याकडे आग्रह धरला होता की माननीय पवारसाहेबांना तुम्ही भेटा आणि तुम्ही राष्ट्रवादीमध्ये या. ही त्यांची भावना होती त्या कालखंडामध्ये. आणि अशा स्वरूपाचा त्यांचा आग्रह होता की राष्ट्रवादीमध्ये आपण आला पाहिजे, हा इथल्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. माननीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असताना या विषयाच्या संदर्भात चर्चा झालेली नाही. त्या ठिकाणी पवार साहेबांच्या कानावर हा विषय घातला. म्हटलं कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे. मग तेव्हा तुमची काय इच्छा आहे? मग तेव्हा मी त्यांना निर्णय, उद्धवजी पण मला म्हणाले होते. आमची चर्चा उद्धवजींशी बरोबर झालेली होती. उद्धवजींनी पण सांगितलं होते आम्हाला तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे, परंतु आता या क्षणाला आम्हाला या संदर्भात म्हणजे आम्ही दोघांनी चर्चा करत असताना की आता नवीनच मुख्यमंत्री झालेले, अजून परिस्थिती माहिती नाही कशी चर्चा झालेल्या आहे होत्या. आणि आता या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर दबाव आहे की या पक्षामध्ये तुम्हाला योग्य तो मान सन्मान राहील की नाही याबद्दल कार्यकर्ते संशयास्पद आहे. वर्षानुवर्षे ज्यांनी काम केलं असे सर्वचे सर्व म्हणजे महाराष्ट्रामधला मला वाटतं की मी एकमेव सिनियर लीडर राहिलो आहे आणि एक मी, असे दोघं जण आता आहे. आता यामध्ये बाकीचे सगळे हळूहळू बाजूला झालेले. त्यामध्ये जे होतकरू होते विनोद तावडे, बावनकुळे वगैरे सारखे, त्यांना बाजूला केलेलं आहे. म्हणजे आता येण्याची शक्यताच नाही. आता बावनकुळे असतील, पंकजा असतील का मी असेल, मी पुढे भारतीयमध्ये कुठल्या पदावर जाईल हे शक्यता आता अजिबात नाही. कोणत्या अलीकडे 4 वर्षांना निवडणुका पण नाहीये की निवडणुकांमध्ये उभं राहून तुम्ही निवडणार. म्हणजे राजकारण आमचं असा विचार करायचा का भाऊ की आपण आपल्या नेतृत्वाखाली बावनकुळे असतील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आहेत, जे आतून कुठेतरी दुखावलेले आहेत, हे सगळे काही वेगळा विचार करतील भविष्यात? नाही बघा, पूर्वीपासून राज पुरोहित असतील, प्रकाश मेहता असतील, बावनकुळे असतील, पंकजा मुंडे असतील, या ठिकाणी मी स्वतः त्याच्यामध्ये आहे, विनोद तावडे आहे, असे कितीतरी लोक आहेत की त्यांना हळूहळू बाजूला सरलं, कुणाला तिकीट दिलं नाही, कोणाला बाजूला सरण्यात आलं वगैरे. आणि आता हा एक विचार प्रभाव नक्की मजबूतीनं चाललेला आहे. आमच्यावर दबावही या ठिकाणी आहे की सर्व ओबीसी संघटना असतील, अन्य संघटना असतील, जे असते प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करा, एकत्रित काहीतरी निर्णय घ्या, पक्षाच्या व्यासपीठावर कोणाकडे तरी तुमच्या व्यथा वेदना मांडा. आज जर पक्षाच्या व्यासपीठावर कोणी ऐकतच नसेल तुमचं, तर मग कदाचित वेगळा निर्णय घ्या, अशा स्वरूपाचा दबाव आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर आज आहे. आतापर्यंत पक्षाशी वकिनिष्ठ राहिलो, अनेक हे झालं. आम्हाला पक्ष बदलवण्याच्या संदर्भात मनात विचार सुद्धा आला नाही. त्यांच्यासाठी ऐरेगेरी आलो असतो तर आतापर्यंत मंत्रिपदापर्यंत काय मंत्री राहिलो असतो, काय मंत्री राहिलो असतो, पक्ष बदलून गेलो असतो. परंतु दुर्दैवाने आपल्या सुदैवाने अशा स्वरूपाचे विचार आमच्या मनात आलेले नाही. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर दबाव वाढतोय. हा दबाव वाढला तर कोरोना नंतर एक वेगळं राजकारण महाराष्ट्रात बघायला मिळेल. हे बघा, महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज अस्वस्थ आहे. बऱ्याचशा कार्यकर्त्यांना असं वाटतं की हे काय प्रकार चाललेले आहे. जो पूर्वीचं राजकारण आहे त्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि या ठिकाणी कार्यकर्ता इतका अस्वस्थ झालेला आहे की जो काय निर्णय घ्यायचा असेल तो घ्या, परंतु अशा स्वरूपात सहन करू नका, ही कार्यकर्त्याची आज मानसिकता आहे. मला आता आता सध्या तरी आपल्याला या कोरोनाच्या संदर्भामधली बोलणं योग्य वाटणार नाही. परंतु अशा रीतीने जर दबाव वाढत राहिला तर सर्व कार्यकर्त्यांना चर्चा करून, सर्व नेते मंडळीशी चर्चा करून आमच्या काय व्यथा आहेत, त्या वेदना आहेत, त्या वरिष्ठांच्या कानावर घालण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. मित्र हो, हे ते नाथाभाऊ, महाराष्ट्राला चिरपरिचित नावाने ओळख असलेले, त्यांनी त्यांच्या भावना, त्यांच्या मनातली खतखत सगळी बोलून दाखवलेली आहे. आता कोरोनाचं सगळं वातावरण असल्यामुळं आपण शांत आहोत असंही ते म्हणतायत. पण भविष्यात काही वेगळं राजकारण घडताना दिसलं तर फार आश्चर्य वाटणार नाही. इतकी मानसिक तयारी झालेली त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतेय. भाऊ, आपण लोकमतशी बोललात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद.